गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत पृथ्वी तलावर अवतरलेले आहेत. आपण सुरुवात आधी ओंकाराने करूया आणि मग नामगजर करूया, कारण भगवंत आलेले आहेत आणि या पृथ्वी तलावर किंवा या ब्रह्मांडामध्ये ध्वनिनाद तो एकमेव एकच तो ओंकार आहे. आणि ओंकार हा इतका अनमोल आहे की कोणत्याही तराजूमध्ये आपण त्याला तोलू शकत नाही, इतका तो अनमोल आहे. कितीही आधी व्याधी असतील आपल्याला, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाच्या किंवा मानसिक त्रास, मानसिक आजार, चिंता, क्लेश, दुःख, नैराश्य, न्यूनगंड, हे जे काय सगळं मानसिक आहे ते आधी. आणि व्याधीमध्ये शारीरिक ज्या काय प्रत्येकाला काही ना काहीतरी व्याधी आहेच आहेत, कारण प्रत्येकामध्ये वात, कफ आणि पित्त तीनही असतातच. कुणाचं कशाचं प्रमाण जास्त झालेलं असतं, कुणाचं कोणत्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. आणि आता कलियुगामध्ये कुणालाही व्याधी नाहीत अशी व्यक्ती औषधाला शोधून सापडणं कठीण आहे. पण जर आम्हाला आमच्या संस्कृतीवर, आमच्या भगवंतावर, आमच्या सद्गुरूंवर निष्ठा, विश्वास, प्रेम, आदर असेल तर, आणि तरच फक्त सकाळी उठल्यावर जमलं तर 11 वेळेस आणि नाही जमलं तर केवळ 3 वेळेस डोळे उघडण्यापूर्वी आणि त्यानंतरही, म्हणजे फक्त अरे बापरे चुकून डोळे उघडले आता नाही म्हणणार असं नाही, डोळे उघडण्यापूर्वी किंवा त्यानंतरही कमीत कमी 3 वेळेस आणि जमत असेल तर 11 वेळेस ओंकार नाद करायचा. म्हणजे भगवंत हा आपल्या अंतरीच आहे, त्याला आम्ही दिवसातून एकदा तरी आवाज द्यायचा आहे. आणि जेव्हा भगवंत आमच्या मध्ये आहे याचं स्मरण आम्हाला आहे, तेव्हा आम्हाला होणाऱ्या आधी व्याधी याचा द्रष्टा भगवंत आहे, त्याला माझी सगळी काही काळजी आहे, ही आम्ही एक विश्वासाची धारा मनामध्ये धरतो. आणि दिवस आमचा आनंदामध्ये जातो आणि रात्री तर त्याच्याच सानिध्यामध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी आम्हाला राहत नाही. ज्यांचा ज्यांचा विश्वास असेल त्यांनी ही मुद्रा तयार करायची, मांडीवर ठेवायची आणि डोळे बंद करायचे. 3 वेळेस मनापासून ओंकार घ्यायचा आणि मग गजराला सुरुवात करायचं. श्वास पूर्ण भरून घ्यायचा आधी आतमध्ये, सोडायचं, परत एकदा पूर्ण श्वास भरून घ्या, सोडायचं, परत एकदा श्वास भरून घ्यायचा, दोन्ही हातांचं एकावर एक घर्षण करायचं, डोळ्यांवर ठेवायचं आणि मग डोळे उघडायचे हातांमध्ये.
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते
सुरुवातीचे श्लोक. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तुझे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म घेथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. महायोग पीठे तटे भीमरभ्याम्, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठत्यमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्, देवकी परमानन्दम्, कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुः सुरगणा, देवाय तस्मै नमः. कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियम्.
कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम् वंशी विभूषितकरान नमस्ते भगवन् व्यास सर्वशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशान मूर्त सत्यवती सुत नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोक पूजिताय सुरर्षये शुकरूपप्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एकतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृद्यं मुनिमानतोऽस्मि जन्मान्द्यस्य यतोऽन्वयादितरत स्वार्थेऽवभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि आदौ रामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वाली निग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम् पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्विरामायणम् आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनम् मायापूतनजीवितापहरणम् गोवर्धनधारणम् कंसच्छेदनकौरवादिहननम् कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितम् श्रीकृष्णलीलामृतम् नमो ब्राह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय च जगद्धिताय गोविन्दाय नमो नमः पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय यशवंतराव महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. आता काय करायचं आपल्याला भागवताला सुरुवात करायची. म्हणजे कशाला सुरुवात करायची?
चतुश्लोकी भागवत. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकाः तथैव तत्त्वविज्ञान अस्तु मे मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः. यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचैष्वनु प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतत्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यन्ति कद्विचित्. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना माव प्रकृति स्वभावतम् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सुरुवातीला आल्याबरोबर 7 मिनिटाचा गजर करतो. आता ही सुद्धा सद्गुरूंचीच कृपा की त्यांनी रेकॉर्डिंग करताना कुणालाही भान राहू दिलं नाही आणि गजर करत करत बरोबर 7व्या मिनिटाला आलो की थांबल्या गेला. बापरे, किती वेळाचा गजर झाला असेल. भागवत किती दिवसाचं आहे आणि याच 7 दिवसामध्ये 49 मिनिट आपण सगळेजण भगवंताच्या नामाच्या गजरामध्ये असतो. तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये नाही करत का आम्ही? हो, मध्ये मध्ये करतो आपण, नाही असं नाही, पण सुरुवात भगवंताच्या नामामध्ये 7 मिनिट करतो, नंतर 15 श्लोक म्हणतो, नंतर चतुश्लोकी भागवत म्हणतो. हे सगळं करत असताना, म्हणत असताना नंतर कुठेतरी कुणाच्या तरी मनामध्ये एखाद्या क्षणाला पुसटचा अहंकार होईल की हे सगळं मी केलं म्हणून. आणि म्हणून भागवताच्या शेवटी, चतुश्लोकी भागवताच्या शेवटी आम्ही जी प्रार्थना करतो ती साक्षात शंकरांनी सुद्धा केलेली आहे. शेवटी आम्ही काय प्रार्थना करतो चतुश्लोकी भागवतात? कोण सांगेल? हा, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनाम प्रकृती स्वभावत करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. कायेनी, वाचेने, इंद्रियांनी, मनाने, स्वभावाने. बारकाई बघा प्रार्थनेमधली, स्वभावाने. म्हणजे माझा जर स्वभाव चंचल असेल तर मी पटापट पटापट उरकून मोकळं होणार आणि इकडे तिकडे बघायला तयार. माझा स्वभाव शांत असेल तर मग मी एकेका शब्दावर कॉन्सन्ट्रेशन करणार आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊन म्हणणार. स्वभाव कसा आहे? माझा स्वभाव भांडकुदळ आहे, माझा स्वभाव शांत आहे, माझा स्वभाव कसा आहे यानुसार मी भगवंताची आराधना, पूजा, अर्चन, भक्ती या सगळ्या भक्ती करत असते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. या सगळ्या भक्तींमध्ये महत्वाचा आहे तो माझा स्वभाव, त्यामध्ये माझे इंद्रिय, त्यामध्ये माझी प्रकृती.
समजा एखाद्या व्यक्तीला कफ झाला, खोकला आला, तर तो प्रार्थना म्हणताना 3दा 4दा असं होणार. मग तेव्हाही त्याने आतापर्यंत केलेल्या प्रार्थनेमध्ये जितके काही खोकला आला असेल, शिंक आली असेल, त्रास झाला असेल, उचकी लागली असेल, ढेकर लागली असेल, या सगळ्या व्याधीतून पुढे येऊन मग यातही माझी कोण होती सोबत, तर माझी प्रकृती सोबत होती. आणि म्हणून जे काय घडल्या गेलं असेल अनावधानाने आणि मुद्दाम तर कुणीही भगवंताची प्रार्थना करताना खोडसाळपणा भक्त करत नाही. अनावधानाने या घटना जरी घडल्या, या गोष्टी जरी घडून गेल्या, माझ्या देहाकडून घडून गेल्या, तरीही भगवंताची प्रार्थना करताना शेवटी सगळं समर्पण भावातून केलं, ते म्हणजे कायेनी, वाचेनी, मनानी, इंद्रियांनी, त्यातही परत स्वभावानी. आणि हे सगळं काय केलं? नारायणायती समर्पयामी. जेव्हा मी समर्पण भाव दिला, जेव्हा मी देऊन टाकलं, तेव्हा त्याच्यानंतर ते माझ्याकडे येतं का? नाही येऊ शकत. जेव्हा आम्ही मुलीचं लग्न करून तिचं कन्यादान केलं, त्याच्यानंतर तिला म्हणतो का आम्ही कायमची माहेरी ये बाई राहायला म्हणून? नाही म्हणत. का? तो समर्पण भाव केला म्हणजे तिला आता कायमची दिली. आता माझी मुलगी माझ्याकडे येऊन राहावी हा जसा आमचा विचार राहत नाही, तसं ही केलेली सेवा मी केली, माझ्यापर्यंत परत यावी हा विचार भक्ताच्या मनात राहत नाही. आणि म्हणून सुरुवातीलाच आम्ही नम्र नतमस्तक होऊन भगवंताचं श्रवण करायला बसतोय. आणि श्रवण भक्ती ही नेमकी कशी करायची, तर आम्ही सुरुवातीलाच पाहिलं होतं. अवरा प्रवरा श्रोता कसा करायचा, तर त्यातलाही उत्तम श्रोता आणि अधम श्रोता. आम्ही सगळेजण उत्तमच श्रोते आहोत. चातकाप्रमाणे आम्ही आतुरतेने भगवंताच्या कथेची वाट पाहत असतो. आणि ही कथा ऐकता ऐकता आता आम्ही कालपर्यंत आलो. परीक्षित राजाला शुक महामुनी सांगतात की भगवंत आता अवतरलेले आहेत, कृष्ण जन्म झाला. आणि भगवंतानी सांगितलं की मला आता इथे ठेवू नका, मला गोकुळात नेऊन सोडा. थोडासा जर बारकाईने श्रीकृष्ण चरित्राकडे विचार केला, लक्ष दिलं, तर बघा जन्मल्याबरोबर आई वडिलांपासून ताटातूट करवून घेतली. झाली नाही हं, करवून घेतली. का? कारण प्रारब्ध फळ जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना ही घडवून आणावं लागलं. का? ते मनुष्य योनीमध्ये आले होते म्हणून. म्हणून या पृथ्वी तलावर ज्याने कोणी जी कोणी योनी धारण केलेली आहे त्याला त्याच्या प्रारब्ध कर्माप्रमाणे काही भोगावं लागतं, काही उपभोगावं लागतं. भोगणं म्हणजे वाईट कृत्य काहीतरी मागे केलेले आहेत त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे जे आमच्या वाट्याला आलं ते भोगणं. आणि उपभोगणं म्हणजे जे आम्ही सत्कर्म केले आहेत मागच्या जन्मी, त्या सत्कर्माचं फळ ते आता आम्हाला या जन्मामध्ये मिळतंय, ते आम्ही उपभोगायचं आहे. आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत वय वर्ष ज्याची जितकी झाली तितकी मनातल्या मनात विचार करून थोडस चिंतन करा की काय काय गोष्टी मला भोगाव्या लागल्या आणि काय काय गोष्टी मला उपभोगाव्या लागल्या. आत्ताही याही स्टेजला जर काही उपभोगात असू तर त्याच्यामध्ये मस्ती करायची नाही, त्याच्यामध्ये अहंकार करायचा नाही, त्याच्यामध्ये मीपणा करायचा नाही, त्याच्यामध्ये माझं काहीतरी आहे म्हणून गर्व करायचा नाही. हे सगळं मागच्या जन्मीचं आहे म्हणून मला आत्ता मिळतंय. आणि जर समजा भोगत असेल तर त्याचा दोष दुसऱ्यांना द्यायचा नाही. दोषारोपणाची मानवाला अतिशय वाईट सवय असते. बाई चांगलं करता, चांगलं केलं असतं, ती कमळी आली म्हणून असं झालं. अजिबात नाही. कमळी येऊन काही वाईट करू शकत नाही. तुमचंच कर्म तुम्हाला तिथपर्यंत नेतं. निमित्त मात्र एखाद्याला करतं आणि तोही निमित्त भगवंताच्या रूपाने येत असतो. आम्ही आता हे चतुश्लोकी भागवत जे बघितलं ना, की प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक अणु अणु रेणू रेणू कणा कणामध्ये
तो एकच भरून पावलेला आहे. जिथे कुठे हालचाल आहे, हालचाल आहे म्हणजे किडा, मुंगी, आळी, वाटेल तो प्राणी घ्या, तो ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, हत्तीपासून ब्रह्मदेवापर्यंत, प्रत्येकामध्ये तेच एक चैतन्य भरून पावलेलं आहे. आणि जर समजा एखादी व्यक्ती रूपाने जर आमच्या समोर येऊन त्रास देत असेल, तर तेव्हाही म्हणायचं की भगवंत या रूपामध्ये येऊन माझी परीक्षा घेतोय. मग आमच्या आयुष्यातले दुःख सहज नष्ट होतात. भागवत ऐकायचं कशासाठी? तर भागवत हे आमची मरणाची भीती दूर करतं, आमचं मरण मंगलमय करतं. मरण मंगलमय करतं म्हणजे काय? तर मरताना आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आशा, आकांक्षा, इच्छा राहत नाही. आणि मरताना जर इच्छा राहिली नाही तर तो मोक्ष. आणि जिवंत असेपर्यंत इच्छाच इच्छा आहेत. आणि मरताना जर समजा भगवंताचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये आलं, तर त्यावेळेस अंतमती सोगती, मी भगवंताच्या चरणी एकरूप होणार, हे आम्हाला भागवत शिकवतं. आता भगवंत आलेले आहेत बघा. प्रारब्ध कर्म प्रत्येकाला भोगून फेडावं लागतं. भगवंतानी आधी कृतीत आणलं आणि मग आम्हाला शिकवलं. आता सुरुवातच त्यांची कुठे झाली आहे? जन्माची. कुठे झाली? तुरुंगात. मोठ्या राजवाड्यामध्ये नाही, आयुष्य आरामात कुठेही जन्म घेऊ शकले असते ते, पण नाही, जन्म घेतला तो तुरुंगात. त्यानंतर आई वडिलांना सांगितलं, आज्ञा घेतली, आता निघाले गोकुळात. गोकुळात गेल्यानंतर भरधाव पाऊस, वीज कडाडत होती, नदीला पूर आला होता. इतक्या भयानक परिस्थितीतून भगवंत रात्री 12 वाजता मार्गक्रमण करत होते. यमुनेतून जाताना, यमुना दुथडी भरत असताना वासुदेवांच्या इथपर्यंत पाणी आलं. आणि वसुदेवांनी प्रयत्न करायला लागले की माझं बाळ आहे आणि ती टोपली वर 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 करतायत, पण ही यमुना वर का येतीये? तर भगवंताच्या डाव्या पायाच्या करंगळीमध्ये, कोणत्या याच्यामध्ये करंगळी आहे, कोणत्या याच्यामध्ये अंगठा आहे, तर त्यामध्ये गंगा आहे. गंगा आणि यमुना या दोघी जणी मैत्रिणी म्हणा, बहिणी म्हणा, यांना एकमेकींना भेटायचंय. सख्या म्हणा, यांना एकमेकींना भेटायचंय. आणि आता भगवंताच्या पायामध्ये आहे, म्हणून ही यमुना वर 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 जातीये भेटण्यासाठी. आणि वसुदेवांना हे माहिती नाही. वसुदेव त्या आणखीन वर करण्याचा प्रयत्न करतायत, तो यमुना आणखीन वर येतीये. भगवंताला हे माहिती होतं. त्यांनी पाय आपला बाहेर काढला. जेव्हा यमुनेला स्पर्श झाला भगवंताच्या पायाचा, तेव्हा यमुनेने पटकन वाट मोकळी करून दिली. आणि भगवंतांनी सांगितलं की माझ्या पित्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. आणि यमुना दुभंगली. दुभंगली म्हणजे दोन भागामध्ये विभागल्या गेली. तिचे 2 भाग झाले. आणि तेव्हापासून आमच्याकडे पद्धत अशी आहे की स्त्रियांनी बिना भांगाची वेणी घालायची नाही. जो भांग, ते मांग भरव सजना म्हणतात ना, मग ते भांग कुठे भरतात? इथे भरतात. म्हणून ते भरण्यासाठी जागा दिलेली आहे. पण आता काळाच्या ओघामध्ये प्रत्येक जणच भांग पाडतोच असं नाहीये, पण ती यमुनेनी जागा करून दिलेली आहे. म्हणून तो भांग भरणं किंवा गुलाल भरणं ते त्यासाठी आहे. आम्हाला भागवत हे फक्त ऐकायचं नाहीये, तर त्यातलं तत्व जसं जमेल तसं जाणून घेण्याचा थोडा थोडा प्रयत्न करायचा आहे. आता गोकुळामध्ये तर गेले. गोकुळामध्ये सुनंदा म्हणजे नंदबाबांची बहीण, ती बाळणपणासाठी आली होती. पण यशोदेला इतकी गाढ झोप लागली होती की वसुदेव आले, गोकुळामध्ये आले, तिच्या शेजारी जी मुलगी होती तिला उचलून घेतलं आणि आपला मुलगा तिथे ठेवला. मी प्रत्येक वेळेस म्हणत असते की भागवत हे तरुणाईसाठी आहे. का तरुणाईसाठी आहे? कारण आज बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की मुलीचा गर्भ आहे म्हणलं की पाडून टाकण्यात आलेला आहे. आज मुलाला मुलगी मिळणं म्हणजे नवरदेवाला नवरी मिळण्यासाठी मुलाच्या आई वडिलांना
चपला झिजवणं नाही, आता मोबाईल झिजवणं सुरू झालेलं आहे. कारण का, आधी फिरणं होतं, आता फिरण्याचं काम मोबाईलने केलेलं आहे. त्याच्यामुळं मुलीच मिळत नाहीत, मुलांची संख्या वाढलेली आहे. म्हणून मुलीच्या आई वडिलांना आता भाव चढलेला आहे की आमची एकुलती एक मुलगी. आणि आजकाल कुणालाही 50 मुली कुणाला झाल्या होत्या, माधांत राजाला झाल्या होत्या. तशा आता काही कोणी 50 मुली कुठे नाहीयेत. म्हणजेच बघा, हे जर भागवत मागच्या काळामध्ये त्या माता पित्यांनी ऐकलं असतं तर त्यांनी मुलीचे गर्भ पाडले नसते. आणि आता या कलियुगामध्ये जी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे तशी झाली नसती. काही ठिकाणी तर असं वाचनामध्ये आलेलं आहे की जर समजा आताही मुलीचा गर्भ पाडला गेला तर पुढे, आताही बघा, आताही फार वाईट परिस्थिती आहे. आताही तुम्ही आपल्याच जातीची मुलगी मिळालीच पाहिजे असा अट्टाहास केला तर मुलगा आयुष्यभर बिना लग्नाचा राहणार. आता कित्येक जणांना जातीची धर्माची तडजोड करावी लागतीये का, मुलगीच मिळत नाहीये. आणि म्हणून आता आंतरजातीय विवाहांना सहज सरळ सरळ मान्यता देणं गरजेचं झालेलं आहे. आणि हेच भविष्य आमच्या वेद व्यासांनी 5000 वर्षापूर्वी जे लिहून ठेवलं ते आत्ता लिहिल्यासारखं वाटतं. ते या गोष्टीसाठी तेव्हा त्यांना माहिती होतं की कलियुगामध्ये आंतरजातीय विवाह होतील, कलियुगामध्ये मुलींचा गर्भ पाडला जाईल, कलियुगामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त वाढेल आणि कलियुगामध्ये बालिका मातांचं प्रमाण जास्त वाढलं जाईल. आज कित्येक ठिकाणी मुली या जास्त प्रमाणामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या दिसतात. का? कारण स्वैराचार वाढलेला आहे, स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार वाढलेला आहे. म्हणून ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे जर भागवत तरुणाईने ऐकलं असतं मागच्या पिढीच्या, तर मुलींची संख्या कमी झाली नसती. विचार करा, साक्षात वसुदेवांनी आपला मुलगा तिथे ठेवला आणि मुलगी घेऊन गेले. आता याचा पुढचा एक भाग असा आहे, आता याच्यामध्ये बराच कथा भाग आहे की त्या नदीतून येताना बलराम, शेषशाही बलराम या पद्धतीने आले वगैरे वगैरे. आता मुलीला घेऊन ते जात आहेत. आतापर्यंत गोकुळातला प्रत्येक जण झोपलेला होता. हे वसुदेव घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर मुलीला घेऊन जेव्हा ते तुरुंगामध्ये आले त्या क्षणाला ती मुलगी जोरात रडायला लागली आणि तिकडचे सगळे जे पहारेकरी होते ते उठून तयार झाले. का? भगवंताला जेव्हा नेलं तेव्हा सगळे शांत झोपलेले होते आणि जे बंदिवासामध्ये होते वसुदेव, त्यांच्या तडा 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 सगळ्या हातापायाचे बंधन तुटल्या गेले. यातून आम्हाला तत्वरूपाने भागवत हे सांगतं की जेव्हा ब्रह्म जवळ येतं तेव्हा बंधनातून मुक्ती होते. आणि जी मुलगी आहे ती माया आहे. मायेमध्ये जेव्हा गुरफटतो तेव्हा परत बंधन हे बांधल्या जातं. आणि आता परत जैसे थे या सळया साखळदंड बांधल्या गेले, परत सगळे दरवाजे बंद झाल्या गेले. आणि जेव्हा मुलीचा आवाज आला टॅह टॅह रडण्याचा, तेव्हा मग पहारेकरी गेले आणि कंसाला सांगितलं की 8वा जन्मला. आता त्यांना मुलगी आहे का मुलगा आहे काय माहिती होतं. कंस आला तलवार वगैरे घेऊन आणि लगेच त्यांनी मुलगी खस्कन ओढून घेतली. देवकी म्हणते नाही कंसा, अरे ही मुलगी आहे मुलगा नाही. त्याला मुलगा आणि मुलगी काहीच नको होतं. तो क्रूर होता आणि त्याला स्वतःच्या मरणाची भीती होती. म्हणून त्याने ती मुलगी घेतली, गार 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 फिरवून तो असा आपटणार. तितक्यात ती मुलगी वर गेली आणि तिने अष्टभुजा देवीचं रूप घेतलं आणि सांगितलं, वसुदेवा, कंसा, तू ज्याला शोधतोय तो आत्ता आहे, पण तू मला मारून उपयोग नाही. आणि तो कुठे आलेला आहे, ज्याचा शोध कंस घेत होता तो कुठे आलेला आहे, तो गोकुळामध्ये आलेला आहे. त्याच्या बाबतीत काय म्हणतात, यत्पद पंकज जेठे
सेवनिया भक्त पुंज तरला आनंद कंद सौख्यद नंदा गृहीतो मुकुंद अवतरला राम यत्पद पंकज जेथे सेवनिया भक्त पुंज बहुतरला. कसा आहे, पुंजका आहे तो भक्तांचा. आम्ही एखादा असं जास्वंदाचं जर फुल आहे ना, असं एकात एक वाढत गेलेलं, असा पुंजका की ज्याला वेगळं करता येत नाही. त्याच्या पाकळ्या जर तोडायला गेला ना, आतली पाकळी परत बाहेर येते आणि ही जी बाहेरची आहे ती भक्तांचा पुंजका एकत्र घेऊन आलेला आहे तो. म्हणून हा भक्त पुंज बहुतरला. आणि तो कसा आहे, आनंद कंद सौख्यद. कुठे आला, नंदा गृहीतो मुकुंद अवतरला. कारण सुनंदाजी बाळणपण करायला आली होती, तिला ही वेळच नाही आली ना, ती माया होती. माया आपोआप बाहेर आली. यशोदेलाही कळालं नाही की तिला काही वेदना झाल्या म्हणून. हे कळू द्यायचं नव्हतं, कारण या आनंदाच्या कंदाला तिथे अवतरित करायचं. शब्द काय, आमचे श्लोककार असो, आमचे ग्रंथ असो, आमच्या ओव्या असो, त्यातला शब्द न शब्द महत्वाचा असतो. अवतरित करायचा होता. आणि आता हा कुठे वाढत होता, क्रीडतसे तो भगवान गोपाल समवेत गोकुळा माझे. हे समजून कंसवद आयुष्य माझे सरल की माझे. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुतम राम राम. समजलं. आणि आता मात्र कंस घाबरलेला आहे. इतका घाबरला की त्याला राजसिंहासन टोचायला लागलं. राज दरबार उत्कृष्ट फुलांनी, सुगंधी फुलांनी सजलेला होता. मखमली बिछाने असे टाकलेले होते सगळीकडे. पण एवढंच, याचे वस्त्र जरी भरजरी असतील, अंगावर माणिक मोती रत्न जरी होते, तरी त्याची मुद्रा लाल झाली होती. भीती बसली होती. कधी एकदा तो येईल आणि काय होईल सांगता येत नव्हतं. आणि माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची असते, फक्त मरणाची भीती असते. मरणापलीकडे जास्त भीती कशाचीही नसते. आणि विचार करतोय काय करावं. त्याचा एक प्रधानमंत्री होता. तो प्रधानमंत्री समोर आला आणि त्याला म्हणतो, कशाला काळजी करता तुम्ही, मी आहे ना. मी असा जातो गोकुळामध्ये, आणि ते जे काय ना, आत्ता तर जन्मलेला आहे, केवढं असणार आहे ते, इतकुस असा जातो आणि मी त्याला एका झटक्यात मारून येतो. काही काळजी करू नका. मी म्हणजे काय, महाबळ भट आहे मी. त्यांनी नाव नंतर धारण केलं. तो महाबळ भट हा निघाला. पण निघण्यापूर्वी कंसाने त्याला हे भरभरून, हे हात लहान जेवढे आहेत तेवढेच मोठे करू शकते, याच्या पलीकडे नाही करू शकत मोठे. तर कंसाने त्याला हे भरभरून, परातीच्या पराती भरून माणिक रत्न सोनं सगळं काही बहुमोल अर्पण केलं. आणि हा आता निघाला. कारण का दिला असेल त्याला, तो आहे दानव. दानवालाच पैशाची जास्तीत जास्त लालसा असते. आणि पैसा मिळाला
की तो स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकायला मागे पुढे बघत नाही. मग तो निघाला. आता त्याला माहिती होतं की आपल्याला काय ते इतकुस आहे, त्याला काय मारून लगेच निघून यायचं. अज्ञान, यालाच म्हणतात अज्ञान. तो स्वतःलाही ओळखत नव्हता आणि भगवंताच्या शक्तीलाही ओळखत नव्हता, म्हणून तो निघाला. आला, पण येताना त्यांनी त्याची वेशभूषा बदलली. मी वर्णन करणार आणि मला उत्तर येणार की त्यांनी नेमकी वेशभूषा कशाची केली होती. हा प्रधानमंत्री होता. भरजरी सगळे कपडे वस्त्र होते त्याच्याकडे. त्याच्या गळ्यातल्या माळा म्हणजे काय, एकापेक्षा एक वेगवेगळे आभूषण होते त्याच्याकडे. ते सगळे आभूषण त्यांनी अशा पद्धतीने काढून ठेवले आणि त्याऐवजी गळ्यामध्ये जानवं घातलं. काय घातलं? जानवं घातलं. आणि जे भरजरी वस्त्र होते त्याऐवजी एक बंडी घातली आणि धोतर गुंडाळलं आणि अंगावर एक पंचा घेतला. कपाळाला गंध लावलं, हातामध्ये पंचांग घेतलं. काय वेश घेतला त्यांनी? ज्योतिष्याचा. बरोबर. पंचांग घेणारा म्हणजे पंचांग सांगणारा कोण आहे? ज्योतिषी. बरं, आमचे गोकुळवासीय फार अगदी भोळे, स्वच्छ मनाचे, निर्मळ मनाचे. का बरं? ते भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारे होते, म्हणून षड रिपू त्यांना स्पर्श करू शकत नव्हते. आणि यमुना तिरीपर्यंत हा आलेला दिसला की सगळ्या आमच्या गोपिका, अरे पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले. कुठे जायचं? नाही, आत्ताच कुणीतरी जन्मलं ना लहान बाळ, त्याचं मी भविष्य सांगायला आलो. हाँ, आप आ गए? कहां से आ गए? अरे मैं तो कैलाश से आ गया हूं. अच्छा, आप हमारे लल्ला का बताएंगे? हाँ, लल्ला के लिए आया हूं. इतक्या या गोपिका साध्या घेऊन आल्याबरोबर ते काय असं आहे का? एक गोपिका घेऊन आली, दुरून सांगितलं, यशोदे बघ पाहुणे आले, निघून गेली. हे दूध दुभत घरामध्ये काय नाही, अख्ख्या गवळणी म्हणजे गावच्या गाव आला हो. कशासाठी आले? कृष्णाच्या प्रेमासाठी आले. काय सांगणार होता तो? कृष्णाचं भविष्य सांगणार होता. ते ऐकण्यासाठी आल्या. आणि यशोदा मैयाचं मनही उदार, हातही उदार. आणि विचारू नका हो, घरामध्ये काय म्हणजे पेटत्या चुली सारख्या ढणढण पेटत्या, त्यावर दुधाची कढई चालूच. कुणी कुणाला कमी पडणार नाही याची सतत काळजी घेणार ते. आणि हा आल्याबरोबर सगळ्या गोपिकांनी सांगितलं, अगं यशोदे बघ कोण आलं, कोण आलं, कोण आलं. भविष्य सांगायला आला. यशोदा मैयाला इतका आनंद झाला, म्हणतात यशोदा मैयाने त्या लल्लाला असं काही नटवलं की नंतर शेवटी आपल्या डोळ्यातलं काजळ असं काढलं आणि असा पीठ लावला. खूप बघून हसते की काय माझं लेकरू गोड दिसतं. भगवंत म्हणतात, मैया अगं सगळ्या सृष्टीला दृष्टी देणारा मी आहे, मला कोणाची दृष्ट लागते? पण नाही, ती मैया होती. आईचं हृदय हे कुणीही त्याचा अभ्यास करू शकत नाही. आणि भगवंत म्हणाले, मैया तुझी माया आहे मी समजू शकतो. आता या ज्योतिषाला म्हणजे तो कंसाकडून आलेला महाबळ भटाला आसन देऊन बसायला सांगितलं. आसन देऊनी मग बैसाया, आसन देऊनी मग बैसाया, भाव जया पवर
मजवर केली दया म्हणे नृप, मजवर केली दया. आनंद झाला त्याला. अरे इथे तर सगळेच जण माझं स्वागत करायला लागले, आता काही अवघड नाहीये म्हणे. एकदा ते आपण सहज म्हणतो ना, त्यांना काय असं खिशात घालता येतं. म्हणणारे म्हणतात की असं खिशात घालता येतं. त्याला असं वाटलं की यांना मी घातलं खिशात. झाला तो बसला. तो जिथे बसला होता ना त्या जागेच्या वरती तो असा इथे बसला आणि असं वरती होत एक शिंक. गोकुळातलं शिंक बर का, ही शिंक नव्हे, गोकुळातलं शिंक. शिंक म्हणजे त्याच्यामध्ये गोकुळातलं मस्त दही होत. हा बसला आणि याला बसल्याबरोबर काय केलं, आगत स्वागत म्हणून एवढा मोठा दूध, केशर, त्यामध्ये विलायची, जायफळ सगळं काही टाकून एवढा ग्लास भर दूध प्यायला दिल. आता एवढा ग्लास का बरं, एवढा का नाही, कारण ते गोकुळ होतं, पाकिटातलं नव्हतं गोकुळ, खरं गोकुळ होतं. दिलं. हा दूध पिणार, पण याच्या मनामध्ये यायला लागला आपण ज्या कामासाठी आलो ते तर काम झालंच नाही अजून. मग तो म्हणतो की हा मी दूध घेतो, पण मी आलो कशासाठी, ते काम आधी झालं पाहिजे ना. तो म्हणतो आणुनी मला दाखवी मुला, आणुनी मला दाखवी मुला, लाभमान होतसे तुला सर्व लक्षणे, सत्य सांगुनी सर्व लक्षणे, सत्य सांगुनी दोष विनवी तुझा लागुनी, आणली मला, आणली मला, आणली मला, आणुनी मला दाखवी मुला. तो काय म्हणतो, सर्व लक्षणे सत्य सांगुनी. खरंच तो सत्य सांगायला आला होता का, नाही. तो महाबळ भट होता, तो कंसाकडून आलेला होता, तो त्याला मारण्यासाठी आला होता आणि तो म्हणतो की मी सत्य सांगतो. तेव्हापासून आहे बघा, विश्वास कुणावर ठेवायचा कळतच नाही. आता बाळाला आणलं, यशोदेला काहीही भीती वाटली नाही, कारण हा कैलासाहून आलेला सांगतोय, एवढं सगळं वेशभूषा छान आहे. पटकन त्याच्याजवळ दिलं. दिल्याबरोबर भगवंताने काय केलं, आता हे महाबळ भटाने भगवंताला हातामध्ये असं धरलं, भगवंताचा चेहरा इकडे आणि पाय इकडे. भगवंतानी त्या महाबळ भटाकडे बघता 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 खुद भगवंत हसले. भगवंत हसल्याबरोबर त्याच्या अंगातून वीज चमकून जावी असं काहीतरी त्याला झालं. अरे बापरे. भगवंत म्हणाले ये तो अभी हो रहा है, आगे आगे देखिए होता है क्या. भगवंताने हळूच पायाचा झटका दिला. पाय या बाजूला आहेत ना, असा झटका दिला. म्हणतात झटका दिल्याबरोबर या महाबळ भटाला त्याचा हात तुटून पडल्याचा भास झाला. अरे बापरे, हे काही साधं सुधं नाही. पटकन घेतलं आणि देऊन टाकलं, देऊन टाकलं. आणि आता महाबळ भट सांगतोय, तो महाबळ भट भविष्य सांगायला आलेला. नंद बाबा, यशोदा, गोकुळवासीय सगळेजण आतुरतेने वाट बघतात की हा आता भविष्य सांगतो तर काय सांगतो. आणि हा सांगायला लागला, नंदा त्यज रे या तनया राया, बहु करी हा अनया
नंदा त्यज रे यातनया राया बहु परिहानया याचा वर्णवरी जरी काळा याचा वर्णवरी जरी काळा आतुनी हा काळा राया बहु परिहानया नंदा त्यज रे यातनया तनया म्हणजे बाळ हा अनया करणार म्हणजे खोड्या करणार हा काळा आहे ना तसंच याच मन सुद्धा काळं आहे. आता पहिल्याच सांगण्यातून गोकुळवासियांच्या छातीत धस्कन झालं. हा लल्लाचं भविष्य सांगायला आला असं काय बोलतोय. सगळे जण एकमेकांकडे बघायला लागले नेमकं काय. पुढे हा सांगतो थोड्या बलांच्या हा करील थोड्या बलांच्या हा करील गमते माझी तया राया बहु परिहानया नंदा त्यज रे यातन त्यज त्यजायचं अगं कमळे त्यजारे म्हणजे त्याग करायचं. त्याग करायचं लल्लाला सोडून द्यायचं असं सांगायला आमचा लल्ला असं काही बायकांच्या खोड्या नाही करणार ग. हा खरंच काही चांगलं सांगत नाहीये. आता आता तर एकेकीच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या आमची यशोदा मैया तर घेरी येऊन पडली आणि शेवटी तर यांनी सांगायचा कहर केला हो. शेवटी हा काय म्हणाला माहितीये धाडी थकुल सदनी काळा धाडी थकुल सदनी काळा ठेवू नको बाळा राया बहु परिहानया नंदा त्यज रे नाही 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 आमच्या लल्ला नाही. याला याला काही येत नाही याला काही माहिती नाही. वसुदेवांच्या डोळ्यातून सुद्धा आता अश्रुधारा यायला लागल्या. पोटच्या पोराला जर कोणी म्हणतंय की त्यजरे या तनया यशोदा तर बेशुद्ध पडली होती. आणि आता यांनी विचारलं तरीही त्याही अवस्थेमध्ये नंद बाबांचा विवेक म्हणाले महाराज खरं म्हणजे काय करावं लागणार आहे हो. त्यजरे या तनया म्हणतात काय करायचं काही नाही म्हणे. गावाच्या बाहेर जायचं एवढा एवढा खड्डा करायचा किती लागणार आहे एवढा खोल खड्डा करायचा याला त्याच्यात टाकायचं त्याच्यावर माती टाकायची संपलं बाकी काही नाही. आता नंद बाबा विचार करतात हे काय घडतंय. तोपर्यंत भगवंतानी मायेला पाचारण केलं. मायेला सांगितलं हे माये आत्ता तर मी लहान आहे ग मी तर काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आता जे काय करायचंय ते तुला करायचं. कारण भगवंताची माया ही छाया आहे. म्हणजे भगवंताची माया ही छाया कशी आहे. आम्ही जेव्हा बाहेर जातो उन्हामध्ये जात असतो तेव्हा मागे आमची सावली पडते. आता ती सावली माझ्यापासून वेगळी करायची म्हणलं तर करता येईल का. समजा त्या सावलीला हार घालायचा आहे मला नाही घालायचं सावलीला हार घालायचं घालता येणार आहे का नाही. पण मला हार घातलेला सावलीमध्ये दिसणार आहे की नाही. आता परत इथे ना आपल्याला तत्वज्ञानाकडे थोडस वळण्याचा प्रयत्न करायचा. बघा भगवंताची माया ही त्याची छाया आहे. आम्ही आत्ता
प्रपंच करतोय. प्रपंच म्हणजे भगवंताची माया आहे. आणि खरं जे आहे, ब्रह्म जे आहे, ते म्हणजे परमार्थ आहे. तर परमार्थ खरा आहे, मुख्य मी खरी आहे, व्यक्ती म्हणून मी खरी आहे का माझी सावली खरी आहे? कोण खरं आहे? व्यक्ती म्हणून खरी आहे. व्यक्तीची सावली खरी आहे का? नाही. पण आम्ही प्रत्येक जण सावलीला धरायला जातो, प्रपंच यशस्वी करण्याच्या मागे जातो, पण इथे ब्रह्म कुठे आहे त्याला विसरून जातो. आणि म्हणून प्रत्येकाने विचार करायचा आहे की खऱ्या दृष्टीने मी कोण आहे. रोज सकाळी उठलं की स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कोण कोठील कुठे, मज लागी जाणे, काय जगात घडले, मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे दोन हात असे का बरं आहेत? हा परमार्थ आहे आणि हा प्रपंच आहे. इथे भगवंत आहे आणि इथे भगवंताची माया आहे. भगवंताची माया भगवंताला सोडून राहू शकत नाही, पण भगवंताला जेव्हा पाहिजे तेव्हा मायेला व्यक्त करू शकतात. पण मायेला वाटलं म्हणून भगवंताला प्रगट करू शकत नाही. म्हणून प्रपंच करत असताना आम्हाला प्रत्येक क्षणाला लक्षात आलं गेलं पाहिजे की ही भगवंताची माया आहे. आणि हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा आमच्या आयुष्यातल्या सगळ्या त्रिविध तापांचा नाश होईल. म्हणजे काहीही हो, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक जे कोणते त्रास आम्हाला असतील, ही सगळी भगवंताची माया आहे. भगवंताची माया आहे म्हणलं की मी जर भगवंत भगवंत म्हणत गेलो की भगवंत त्या मायेला स्वतःमध्ये सामावून घेतो. म्हणून आता भगवंतानी आता आपल्या मायेला पाचारण केलं आणि मायेला म्हणाले की हे माये, मी आता बाल्यावस्थेमध्ये आहे, काही करू शकत नाही, पुढचा खेळ तुला खेळायचा आहे. काय करायचंय? तिथे ज्या ज्या काही निर्जीव वस्तू आहेत त्यामध्ये भगवंतानी मायेला पाचारण केलं आणि त्या निर्जीव वस्तू या सजीव होत होत्या. ढणढण ढणढण चुली पेटलेल्या होत्या गोकुळातल्या. सगळीकडे लाकडं जळत होती त्या चुलींमधली. आणि गोकुळातलं वर्णन हे वेगळ्या पद्धतीने करायचं गरज नाही. आमच्या दादांच्या घराचं वर्णन म्हणजे गोकुळाचं वर्णन. सगळे सगळीकडून आप्तस्वकीय आहेत, प्रेमाची मंडळी आहेत, सगळी सुबत्ता आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळा आनंद आहे. म्हणजे आमच्या दादांचं घर जसं आहे तसं सगळं गोकुळ आहे. सगळे जण बसलेले आहेत आणि आता याचं भविष्य सांगून झालेलं आहे. यांनी तिथे एवढा काय दिला होता सगळ्यांच्या लक्षात राहिलं. तो दुधाचा पेला घेतला आणि आता तो दुधात, आता तो मोठा होता बरं का, माझ्या समोर हा आहे म्हणून मी तोंडाला लावतीये. त्यांनी दुधाचा पेला घेतला आणि असा करून पिणं, असं, कारण तो काही छोटा होता का, असं पिण्यासारखा होता का नाही, त्याने असं करून प्यायला. एक घोटही तोंडात गेला नाही की वरती होतं जे शिंक ते हल्लं, फुटलं. फुटल्यानंतर याच्या अंगावर सगळं त्यातलं दही पडलं. बरं हा कोण आहे? दानव. दानव म्हणजे कसा? हवरट. आपल्या हातातलं तर माझं दुसरंही माझच, असा तो दानव. याला वाटलं हातात तर आहेच आहे, आता हे जे पडलं ते आधी घेऊ. कसं घेतलं असेल त्यांनी? करून चाटायला लागला. केल्याबरोबर त्याचं मुख उघडल्या गेलं आणि जे आजूबाजूला चुली पेटलेल्या होत्या ते जळतं लाकडं हे ते सगळे त्याच्या अंगावर आले. स्वयंपाकघरातलं लाटणं आलं, त्याच्या गळ्यात शिरलं. आता तो ते करून लाटणं काढेपर्यंत देव्हाऱ्यातले देव, पाटा, वरवंटा सगळं त्याच्या पायावर येऊन पडायला लागलं. कुऱ्हाड, चौक्या, मुसळ्या सगळं यायला लागलं. दन 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 त्याला खन 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 सगळे प्रहार यायला लागले त्याच्यावर. पळायला लागला. समोर खाट होती. खाट म्हणजे बाज. बाज होती. ती
जी अशी टाकलेली होती ती अशी उभी झाली. आता ती उभी झाल्यावर हा पळत पळत काय झाला असेल हो, त्या बाजेत अडकून पडला. तो पडल्यानंतर गंमत काय झाली माहिती का, त्याला धोतर नेसायची नव्हती प्रॅक्टिस. सगळ्यांना समजलं नेमकं कसं झालं, ऐका. पात्रदयाचे सबळ कपाळी लाटणे ते शिरले तदगली देवारे आणि पाठ उरावी वरवंटे पडती पाया पहार अरगळा घन कुदाळी चराड चौक्या आणि मुसळी खाट वाटती रोखून उभी धावू लागे चारी दिशाशी पडे अडखळे वस्त्र गुंतुनी पंचांग इथे गेले फाटुनी पंचांग इथे गेले फाटून पंचांग इथे गेले फाटुनी. आता इतकी फजिती झाली, फिटलं आणि पंचांगही फाटलं. पंचांगही फाटल्यानंतर आता फिटल्यानंतर तर काय राहिलं हो, काहीच राहिलं नाही. घाबरला. सगळं ज्या अर्थी ते हरण केल्या गेलं त्या अर्थी आता पार्टी बदलण्याची वेळ आली आहे. कोणत्या पार्टीतून आला होता तो, कंसाच्या. तो म्हणाला आता पार्टी बदलो नाही तो कुछ खैर नाही है. त्यांनी तिथेच उभा राहिला, हात जोडले, मनोमन भगवंताची प्रार्थना करतो. काय म्हणतो तो, क्षमा मज करा तुम्ही प्रभुवरा मनी नादरा प्रकोप नत जाहलो परी तुझी आमाबरा नसे सुमतिया मला वदतसे असे विप्रतो म्हणून असुरक्षिले प्रभुवरा नता रक्षितो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भगवंताला कळालं की याने क्षमा मागितली आणि श्रीकृष्णाने त्याला अभय दिलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालं. आता हा तर तिकडेच गेला, पार्टी बदल झाली, कंसापर्यंत ही बातमी आली. आता जी आली ती कोण होती,
जिनी मागच्या जन्मामध्ये एकाच वेळेस 2 इच्छा व्यक्त केल्या होत्या, म्हणजे दोन्हीही वासना एकदम तिच्या मनामध्ये आल्या होत्या, ती आता आली. म्हणजे कोण आली हो? पूतना. आता ही पूतना म्हणजे कशी? तर पूत म्हणजे पवित्र. पूत म्हणजे पवित्र. तिच्या पुढे शब्द काय? ना म्हणजे नसणे. जी पवित्र नाही ती पूतना. बरं, ही पूतना स्त्री रूपाने आहे ना. पूतना म्हणजे स्त्री. आणि ही जेव्हा मागच्या जन्मामध्ये होती तेव्हा वामन बटूला बघून तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती की असा पुत्र माझ्या पोटी असता तर. आणि त्याच वेळेस जेव्हा भगवान विष्णूंनी बळीला पाताळामध्ये घातलं त्यावेळेस ती म्हणाली होती की याला मीच मारणार. म्हणजे त्याही जन्मामध्ये ती स्त्रीच होती, याही जन्मामध्ये ती स्त्रीच झाली. आता ती मारण्यासाठी आली. तिच्याकडे मोठं शस्त्र होतं, ते म्हणजे ती मातेच्या रूपामध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न करत होती. आता ती कंसाकडे गेली आणि कंसाला म्हणाली तू काही काळजी करू नको, मी आहे ना. अशी जाते आणि माझ्या शस्त्राने त्याला मारते. कारण हिचं शस्त्र काय होतं? क्रोध. एका जन्मातला क्रोध होता का तो? नाही, मागच्या जन्मापासून क्रोध वाढत आलेला होता. आणि भागवत आम्हाला हेच शिकवतं. आत्ताही याही जन्मामध्ये आमचा जर कोणाशीही संबंध आला असेल, मग तो एका ट्रेन मध्ये जाता जाता शेजारी बसणारी व्यक्ती आहे ना, जिनी जागा पकडली ती व्यक्ती आमच्या शेजारी राहत नाही, दुसरीच व्यक्ती आमच्या शेजारी येऊन थांबते, बसते. 4 तासाचा प्रवास होतो. जी आधी आली होती ती, जिनी जागा पकडली होती ती नाही, आणि दुसरी येऊन थांबते. याचा अर्थ त्या व्यक्तीचा आणि माझा मागच्या जन्मीतला संबंध नव्हता. तो आत्ता जोडायला सुरुवात होणार होती, पण ते परमेश्वराला मान्य नव्हतं. आणि या व्यक्तीचा मागच्या जन्मातलं काहीतरी टिकलेलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी मग इथे येऊन ती व्यक्ती मला त्रास देणार, सूड घेणार, काहीतरी मानसिक, शारीरिक, आर्थिक काहीतरी नुकसान होणार, काहीतरी त्रास होणार. मग अशा वेळेस मी समजून घ्यायचं की ही जी व्यक्ती माझ्या शेजारी येऊन मला त्रास देऊन गेली ते माझ्याच मागच्या जन्मीतलं कर्माचं फळ, की जेणेकरून ते आत्ता इथे या क्षणाला भोगून फेडावं लागलं. आणि म्हणून भागवत जर आम्ही ऐकत असू ना मन लावून आणि सातत्याने ऐकू ना, तर आमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. विचार करा तुम्ही, एखादी व्यक्ती एक 10 मिनिटाच्या सहवासामध्ये आपलीशी होऊन जाते, आणि एखादी व्यक्ती 10 वर्ष नाही 50 वर्ष सोबत असली तरीही त्या व्यक्तीबद्दल आपलेपणा वाटत नाही, तुसडेपणा निर्माण होतो. कधी एकदा निघून जाणार ही कटकट माहिती नाही, असं होतं की नाही प्रत्येकाला? कोणत्या ना कोणत्या एका व्यक्तीच्या बाबतीत असं होतं की नाही? विनाकारण त्रास होतो, विनाकारण राग होतो, मनस्ताप होतो. तर हे आहे मागच्या जन्मीतलं वैर फेडायला ते आत्ता आलेले. तशी ही पूतना आलेली आहे. पण ती येताना कशी आली? ती येताना आली अतिशय सुंदर बनून आली होती. ती पूतना मुळात कोण होती हो? राक्षसी. मुळात राक्षसीण होती. आता राक्षसीण सुंदर असू शकते का? नाही. इतकी सुंदर होऊन आली होती ती, विचारू नका. अगदी तिचं चालणं, तिच्या चालण्याकडे मोहित कुणी व्हावं तर कुणी होऊ नये अशा पद्धतीचं तिचं चालणं होतं. प्रत्येकाने तिच्या मोहात पडावं इतकी ती लावण्यवती तयार होऊन आली होती. आणि आल्याबरोबर आमच्या सुरुवातीला झालं आपलं, गोपिका कशा होत्या? निर्मळ मनाच्या. निर्मळ, त्यांच्या मनाला मळ नावाचा लवलेश नव्हता. ती दिसल्याबरोबर सगळ्या जण तिला म्हणतात, कहाँ से आए हो, कहाँ से आए हो, पधारिये पधारिये, आइये आइये. ती म्हणाली मैं तो लल्ला के यहाँ आई हूं. हा, लल्ला के यहाँ आई हो. सगळ्या जणी घेऊन आल्या तिला आणि जोरात आवाज देतात, यशोदे बघितलं का कोण आलं, बधाई हो बधाई हो बधाई हो. हे अति जास्त करणं.
ज्याला सहज बोलायचं असेल ना, तो अगदी नम्रपणे म्हणतो बधाई हो बधाई. हे आहे असं काय एवढं उडत नाचत वागत कशासाठी? अतिशयोक्ती. खरं नाही ते खरं दाखवण्यासाठी उडत नाचत आनंदाने समोर समोर येत येत बधाई हो. हिला इतका आनंद झाला, हे सगळेच्या सगळे दागिने केसापासून ते पायापर्यंत नखशिखांत नटलेली भरजरी वस्त्र परिधान केलेली, काय तिची म्हणजे वस्त्रभूषा केशभूषा काय विचारू नका, लावण्यवती एकदम. आणि आल्या बरोबर यशोदेने बघितलं, एल बाळ यशोदे, अगं कशी दिसतीये. यशोदा बघतच राहिली, बाई ही मला ओळखते. यशोदे असं काय करते, ओळखलं नाही का? अगं मी तुझ्या लग्नात आले नव्हते का, तुझ्या आईच्या मामाच्या मुलीच्या भाचीच्या नंदेच्या वेळाच्या इकडची ती. अगं मी ती ते त्या पुतणीच्या भाचीच्या जावेच्या नंदेची मी सून. अगं तुझ्या माहेरची म्हणजे मी तुझी मावशी नाही का? आता काय नातं ते परत विचारू नका. शेवटी तिची झाली ती मावशी. मावशी म्हणलं की माझ्या माहेरची. आई गो, इतकी श्रीमंत, इतकी सुंदर. आता काय यशोदा हुरळून गेली म्हणतात. माहेर म्हणजे माया, आणि ती माया म्हणजे मोजता येणारी आहे का? डोळे झाकले एकदम, माझं माहेर इतकं श्रीमंत, माझ्या माहेरची इतकी सुंदर म्हणलं की. आणि मग आता यशोदा आनंदी झाली. भगवंत म्हणाले जास्त वेळ नको आता या टाइमपास मध्ये, आपण आता पटकनच काय ते उरकून टाकू म्हणाले. आता तिकडे दूध होतं चुलीवर, त्यांनी अग्नी प्रज्वलित केला, जास्त वाढवला, दूध उतू चाललं. यशोदा पळायला लागली. यशोदा पळता पळता म्हणती, अगं दे ना लल्लाला मला इकडे. पुतना पटकन मागून घेतलं. भगवंत म्हणाले मला इथेच करायचं होतं. पटकन घेतलं. आता या बाकीच्या आहेत बोले बोले बोलेपर्यंत जिला तिला काम होते निघून गेल्या. आता राहिली पुतना एकटी. पुतनेनी घेतलं आता भगवंताला पदरा खाली. पण यामधलं जे तत्व आहे ते जाणून घ्यायचंय. जेव्हा पुतनेनी भगवंताला मांडीवर घेतलं आणि असा तिच्यावर पदर झाकणार, म्हणजे आता भगवंताकडे ती बघतीये ना, पण भगवंतानी मात्र डोळे बंद केले. भगवंतानी पुतनेच्या पदरा आड जाण्यापूर्वी भगवंतानी डोळे बंद केले. का डोळे बंद केले? भारतीय संस्कृती आमची अशी आहे की आत्ता भगवंत हे बाल्यावस्थेमध्ये आहेत आणि पुतना ही मोठी आहे, म्हणून मोठ्यांकडे डोळे वर करून बघायचं नसतं. हे आमची संस्कार आहेत, आमची शिकवण आहे. परत भगवंतानी डोळे बंद का केले? कारण आत्ता पुतना ही आईच्या भूमिकेमध्ये आहे आणि आईकडे डोळे मोठे करून डोळे वर करून बघायचं नसतं. दाई आणि माय दोन्ही एकच आहे. त्या दृष्टिकोनातून तिचा आदर. आता तिसरं सगळ्यात महत्वाचं, आधी प्रपंचातलं सांगू का, मग परमार्थातलं कळेल. पण या सगळ्यांची क्षमा मागते बरं का, तुम्हा सगळ्यांची क्षमा मागते, कारण असं नाही सांगितलं तर कळणारच नाही. म्हणून आधी प्रपंचामध्ये सांगताना प्रपंचाच्याच भाषेमध्ये सांगावं लागेल. आता मला सांगा बरं, मी माझ्यावर घेते, तुमच्यावर घेतलं तर उगी आगाऊ नको, माझ्यावरच घेते. बरं आत्या तुमच्यावर घेऊ का? आपल्यापेक्षा सगळ्यात मोठ्या आहेत का, त्यांच्यावर त्यांचा अनुभव जास्त आहे म्हणून. त्यांच्या मनाने माझा अनुभव कमी आहे. मला सांगा, जेव्हा तुमचं आमच्या मामांसोबत लग्न झालं, अगदी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मामांच्या समोर बसलात, तेव्हा मामांकडे बघितलं कसं? बघूच शकला नाही का? मर्यादा. आता बोलायचं पण आहे, पण बोलता बोलता थोडस वर बघणार, परत खाली बघणार, थोडं वर बघणार, परत खाली बघणार. कसं? बघू का नको की?
काय म्हणतात काय माहित, स्वभाव माहिती नाही अजून, त्याच्यामुळे मनामध्ये दडपण, भीती. सुरुवातीला, आता इतके वर्ष झाल्यानंतर आता सांगा बरं, मामांकडे कसं बघता? नजरेला नजर भिडवता की नाही आता? का भिडवता? याच्या मागचं तत्व काय आहे? अगदी सुरुवातीला जेव्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा परिचय नसतो. जरी बांधल्या गेलो एकत्र लग्नाच्या बंधनामध्ये, तरीही हे वेगळे हे वेगळे हा फरक असतो, आपलेपणा झालेला नसतो. आणि नंतर एक काही वर्ष तरी आता हे पूर्वीचं सांगते, आत्ताच्या जमान्यातलं. आत्ताचं सगळं सोडून द्या, आत्ताचं काहीही लागू होत नाही इथे, आत्ताच्या जमान्यातलं सांगते. आणि मग एक 2-4 वर्ष गेले, 5 वर्ष गेले की मग सगळं रुळल्या गेलं. आणि आता एक 40 वर्षानंतर काय हो, आत्यानी फक्त म्हणू द्या ना, आहो आहो म्हणलं की ते येतात, हिचा डोळा कसा आहे ते बघतो आता आणि मग मी बोलतो. आता का बरं? आता एकदम का बघू शकतात? कारण आता एकरूपता झाली आहे, आता दोन नाही आहेत, आता ऐक्य झालेलं आहे. आणि जिथे ऐक्य झालेलं असतं तिथे द्वैत राहत नसतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जिथे ऐक्य झालेलं असतं तिथे द्वैत राहत नसतं. आणि जर समजा पुतनेच्या डोळ्यात डोळे घालून भगवंताने बघितलं असतं, नजरा नजर झाली असती, तर मग भगवंताचं जे कार्य आहे ते पार पडलं नसतं. बरं, पुतनेचंही कार्य झालं नसतं. पुतनेने मागच्या जन्मात संकल्प केला होता, हा कोणता? मारेल तर मीच मारेल, आणि हा असा पुत्र माझ्या पोटी यावा म्हणून तिने दूध पाजण्याच्या निमित्ताने आली, पण मारण्यासाठी आली, म्हणून विष लावून आली. आता भगवंताने मुखाने घ्यायला सुरुवात केली. आधी नसणारं दूध भगवंतानी निर्माण केलं. आता नसणारं दूध म्हणजे लक्षात येतं सगळ्यांना, सायन्स तेवढं लक्षात येतं. ती खरंच मातृत्वाने आली होती का? नाही. बरं, तिला आत्ता बाळ झालेलं होतं का? नाही, ती राक्षसीण होती. मग तिला आत्ता पाझर फुटणारा होता का? नाही. पण भगवंतानी तिची इच्छा पूर्ण, बघा भगवंत किती महान आहे. भगवंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. म्हणून प्रत्येकाने मनात जी इच्छा करायची ती सद्वासनाच असावी, सद्वासनाच असावी. कारण प्रत्येक क्षणाला भगवंत आम्हाला तथास्तु म्हणत असतो. जी इच्छा व्यक्त कराल ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पूर्ण होणार. म्हणून सद्वासना व्यक्त करायची. भगवंत तथास्तु म्हणून आमच्या सर्वत्र असतो, नवे नवे आमच्या अंतरीच असतो. आणि तो आम्हाला सातत्याने तथास्तु म्हणतो. म्हणून तिची जी दुर्वासना जरी होती त्या जन्मातली, तरीही ती पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवंतानी आधी तिला पान्हा फोडला, दूध प्राशन केलं, मग रक्त, मग पंचप्राण. पंचप्राण घेता घेता ती म्हणते सोड सोड सोड. तेव्हा भगवंत मनातल्या मनात सांगतात, अगं पुतने, मला मैयाने धरायला शिकवलेलं आहे, सोडायला नाही. अहो बकीयम स्तनकालकूटम जिंघास या पापयत्तप्य साध्वी लेभे गती धातृचिताम ततोन्यम कौमा दयालु शरणम व्रजे, कवाम दयालु शरणम व्रजे. दुष्ट पुतनेने आपल्या स्तनात विष भरून मारण्याच्या इच्छेने कृष्णाला जरी दूध पाजलं होतं, तरी पुतनेलाही त्याने अशी गती दिली जी एखाद्या ताईला देणं योग्य आहे. अर्थात सद्गती दिली. भगवान श्रीकृष्णाशिवाय असा दुसरा कुणीही दयाळू नाही की जो पुतनेचीही शरणांगती ग्रहण करेल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता बघा, जे प्रभू करतो ती लीला आहे, आणि जे आम्ही करतो ते कर्म आहे. लीला ही सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी असते, कर्म बंधनकारक असतं,
त्यात कर्त्याची आसक्ती असते, स्वार्थ असतो, अहंकार असतो. पण लीला ही भगवंत करतो आणि बंधनापासून मुक्त करतो. ईश्वराला स्वार्थ, अभिमान हे काहीही स्पर्श करू शकत नाही. म्हणून वेद व्यास किंवा महर्षी व्यास असं ब्रह्मसूत्रामध्ये लिहितात, लोकवत तू लीला कैवल्यम. इतका तो लीला करणारा आहे. त्या लीलाधराच्या आता काही लीला आपण आता बघूया. त्यामधला पहिला आहे शकटासूर. ही तर झाली. बरे, पुतनेचं आख्यान इतकं कमी नाहीये बरं का, खूप मोठं आहे. पण आपण आत्ता इतकं बघितलेलं. मेली. बरं, त्यातही थोडस अजून पुढे जाऊयात पुतनेच्या याच्यामध्ये. पुतनेला जेव्हा मारायचं, पुतनेला जेव्हा जाळायचं होतं ना, तेव्हा तिच्या देहाचे तुकडे करावे लागले. कारण ती कोण होती? राक्षसीण होती. आणि त्या राक्षसीणीला तसं जाळणं शक्य नव्हतं. म्हणून तिच्या देहाचे तुकडे केले आणि ते जेव्हा जाळायला लागले तेव्हा त्या लाकडांना सुगंध येत होता. का सुगंध येत होता? कारण त्याला स्पर्श भगवंताचा झाला होता. भगवंताचा स्पर्श देहाने झाला होता. म्हणून त्या तिच्या देहाला सुगंध येत होता. आम्हाला आता भगवंताचा देह जरी नाही मिळाला तरी आम्हाला आता भगवंताचं नाम मिळालेलं आहे. आमच्या देहाला भगवंताच्या नामाचा स्पर्श करायचा आणि आमचा देह सुगंधी करून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याच्यासाठी तन मन एकत्र झालं पाहिजे.
हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता पुतना तर गेली, मग आला शकटासूर. शकटासूर म्हणजे गाडीवर किंवा छकड्यावर बसलेला राक्षस. आता काय झालं, पहिला तो महाबळ भट आला, दुसरी पुतना आली. सगळेजण यशोदेला म्हणायला लागले, यशोदे काही खरं नाही ग बाई, काय काय संकट यायला लागले, काहीतरी करायला पाहिजे. मग आता गोकुळामध्ये राहणाऱ्या त्या सगळ्यात पहिल्यांदी श्रीकृष्णाला गायीच्या शेणाने अंगाला माखलं. गायीच्या शेणाने, कारण शेणा इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. का तसं केलं? कारण पुतनेचा स्पर्श झालेला होता. जसे आमच्याकडे कॉन्टेंजिनियस, आमच्याकडे संसर्गजन्य आजार होतात की, स्पर्श झाला की आजार होतो. काही वर्षापूर्वी खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आम्ही प्रत्येक जण असे डिस्टन्स ठेवत होतो, असं दुरून बघत होतो, दुरून बोलत होतो. कुणी कुणाला स्पर्श करत नव्हतं. का? कारण स्पर्शानेच वेगवेगळे आजार पसरतात, ती भीती आहे. आणि राक्षसिणीचा स्पर्श झाला होता म्हणून भगवंताला